भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर। आणि हो, आता मेल्सची वेळ झालेली आहे। तुम्ही जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांना सर नक्कीच मार्गदर्शन करतील। पहिला मेल जो आलेला आहे तो सुभाष बने यांनी विचारलाय। त्यांचं म्हणणं आहे की माझ्या पत्नीचं प्रचंड भांडण होत असतं, म्हणजे शेजारच्या लोकांशी प्रचंड भांडण होत असतं, तर याच्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? एक तर यांच्या पत्नीची त्यांनी जन्म कुंडली माझ्याकडे पाठवलेली आहे। ते पाहिलं की त्यांचे सूर्य आणि मंगळ लग्नस्थानामध्ये बसले, त्यामुळे ॲग्रेसिव्ह स्वभाव असतो आणि बोलका पण स्वभाव असतो, भूत पण त्या ठिकाणी बसलेला, आणि ह्यांना क्रॉस केलेलं आवडत नाही कोणी, आणि ह्यांना स्वतःबद्दलची जास्त माहिती सांगायची सवय असते की माझं असं माझं तसं किंवा माझ्या माहेरबद्दल किंवा कोणाहीबद्दल ते जनरल जास्त आपल्याकडून जास्त हे करतात। अशा वेळेस काय होतं की समोरच्या माणसानं थोडं जरी क्रॉस केला की मग ते भांडण होतं, आणि व्यावहारिकता पण त्यांच्यामध्ये तशीच आहे। म्हणजे ह्यांच्या घराच्या समोर कोणी चुकून जरी काही सायकल जरी आणून लावली तर त्यांना ती पटत नाही, म्हणजे ते लगेच म्हणतात इथं कोणी लावली, आपल्या ठिकाणी लावायची। म्हणजे हे ज्या गोष्टी असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे पण वाद होतात, आणि ह्यांना ती समजूतदारपणा जो असायला पाहिजे ना त्यांच्यामध्ये तो कमी आहे। त्यासाठी ह्यांनी जर मंगळाचं रत्न पवळा आणि त्यासोबत मोतीचं धारण केला तर निश्चित त्यांना फायदा होऊ शकतो। नक्कीच। पुढचा जो मेल आलाय तो नागेश विचारत आहेत। नागेश यांनी असं विचारलंय की माझ्या पत्नीचं आणि माझ्या आईचं एकमेकांशी अजिबात पटत नाहीत, अगदी क्षुल्लक कारणांवरनं या दोघींमध्ये भांडणं होतात, आणि मग माझी अशी अवस्था होते की मी पत्नीची बाजू घ्यायची का आईची बाजू घ्यायची। दरवेळेस या प्रॉब्लेम्समुळे, खरं तर ते मुळात प्रॉब्लेम्स नाहीच आहेत, अगदी क्षुल्लक कारण असतात, पण मे बी कदाचित इगोमुळे या सगळ्या गोष्टी होत असाव्यात। ह्याचा मेन प्रॉब्लेम हाच असतो की इगो असतो, आणि मी आधी पण सांगितलं की आईला असं वाटतं की आपला मुलगा आपल्या हातातून जातो, आणि पत्नीला वाटतं की मी ह्याच्यासाठी सगळं सोडून आले, तो आपलाच राहायला पाहिजे। ह्या दोघांनी एक समजून घ्यायला पाहिजे की मधले जो असतो त्याची अडकी त्यात सुपारी असते, त्याला कोणीकडून त्रासच असतो, तो कोणीकडून झुकला तरी त्याला तिथे त्रासच होणार असतो। पण यांच्या आईची जी कुंडली पाहिली तर मला वाटत नाही की ह्यांच्या आईचा स्वभाव अग्रेसिव्ह आहे, फक्त त्या जुन्या विचाराच्या आहेत, थोडे तत्व त्यांचे आहेत, त्यानुसार त्यांचं एक असतं की त्या प्रमाणे त्या गोष्टी घडल्या पाहिजेत। आणि ह्यांच्या मिसेसचा स्वभाव जो आहे तो प्रचंड आगस्ताळी स्वभाव आहे, म्हणजे त्याला आपण आगस्ताळीच म्हणू शकतो की स्वतःच रडून पडून स्वतःचं खरं करणं ज्याला म्हणतो ना ते असतं। तर ह्यांनी ती खरी चूक कोणाची हे जाणून घेतलं पाहिजे। त्यासोबत शास्त्रीय दृष्टिकोनातून जर त्यांना उपाय द्यायचे असेल तर घरामध्ये त्यांच्या शांत सुख समृद्धी यंत्र नावाचं एक येतं, कौटुंबिक सुख समृद्धी, ते यंत्र त्यांनी घरामध्ये स्थापन करावं। त्यासोबत पारस्त्री यंत्र स्थापन करायचं, आणि त्याच्यासोबतच त्यांनी गणपतीची उपासना जर चालू केली आणि दुर्गा बिसा यंत्राची उपासना जर केली तर निश्चित त्यांना त्याच्यात फायदा होऊ शकतो। नक्कीच। रविराज राणे यांचा सुद्धा एक मेल आलेला आहे। त्यांना घर घ्यायचे आणि गेले अनेक वर्षांपासून ते घर घेण्यासाठी प्रयत्न करतात, पण हव्या त्या ठिकाणी हव्या त्या बजेटमध्ये त्यांना घर मिळत नाहीये, तर त्याच्यासाठी काही उपाय आहेत का? ह्यांचं मी कुंडली पाहिली, ह्यांचं चतुर्थ स्थान म्हणजे आपण जे स्थावर मालमत्तेबाबत पाहतो त्याच्यामध्ये पापग्रह युक्त आहे, त्याच्यामुळे ह्यांचे काय की बरेचदा ह्यांचे सौदे असे जमून मोडले पण असते, म्हणजे असं बरेचदा होता होऊन जातं, ॲडव्हान्स पण दिलं, टोकन अमाऊंट पण दिलेलं असतं, आणि ऐन वेळेला मग ते कॅन्सल होतं। तर असं होतं त्याचं कारण की ह्यांना वेळ, आता ह्यांचं वय सध्या 38 आहे, अजून 1-2 वर्षानंतर ह्यांचं स्वतःचं घर होऊ शकतं, पण त्याच्या आधी जर पाहिजे असेल तर ह्यांनी एक पुष्कराज आणि माणिक रत्न धारण केलं तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो। नक्कीच। अजून एक पुढचा जो मेल आलाय तो प्रतीक्षा साने यांनी विचारलाय। प्रतीक्षा साने म्हणतायत की माझ्या नवऱ्याला प्रचंड व्यसन आहेत, दारूचं व्यसन आहे, सिगारेटचं व्यसन आहे, अनेक उपाय केले पण व्यसन काही सुटत नाही, त्याच्यामुळे प्रचंड घराची वाताहत झालेली आहे, तर त्याच्यासाठी काय करता येईल? महत्त्वाचं एक सांगू की मी जेव्हा अशा कुंडल्या पाहतो ना की ज्यांना व्यसनाचं सवय असते, त्याच्यामध्ये मी अभ्यास केला, मी काय करत असतो त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्याच पाहतो, मी त्या व्यक्तीची एकाची पाहत नाही। बरोबर। म्हणजे व्यसन लागण्यामागची कारणं अनेक असू शकतात, आणि ते पाळण्याचे, म्हणजे तो एकटाच व्यक्ती असतो की तो व्यसन पाळत असतो, पण ते लागण्यासाठी अनेक परिस्थिती, घरची परिस्थिती असू शकते, घरातल्या लोकांचे स्वभाव पण असू शकतात। आता बरेच जण काय की घरी पत्नी किरकिर करते म्हणून ड्रिंक घेतात किंवा व्यसन करतात, काही जण घरामध्ये सतत आईचे बायकोचे भांडण होतात म्हणून घेतात, किंवा काही घरामध्ये अशांती आहे म्हणून घेतात, काही जणांना कामाच्या ठिकाणी त्रास होतो म्हणून घेतात। तर ही व्यसन लागण्याचे अनेक कारणं असतात, किंवा काही जणांना मुळातच संगतच चुकीची मिळालेली असते, अशी अनेक कारणं असू शकतात। मग मी त्यामुळे त्यावेळेस अशी जेव्हा पत्रिका येते तेव्हा दोघांची कुंडली पाहत असतो, पण एक पाहिलं मी ह्यांचे जे मिस्टर आहेत त्यांना जे व्यसन लागले त्याचं कारण एकच आहे की त्यांना स्वतःवर विश्वासच नाही आहे,
कारण त्याचा चंद्र फार कमजोर आहे आणि ते स्वतःवर म्हणजे त्यांना वाटतं की माझं काहीतरी चुकीचं होणार आहे किंवा वाईट घडणार आहे माझ्या बाबतीमध्ये, हे सततचं त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे ते काय करतात की फ्रस्ट्रेशनमध्ये जातात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मग झोप लागत नाही. मग बाहेर पडण्यासाठी काय करायचं, एक नशा करायची, त्याच्यामुळे मग आपल्याला आराम वाटतो. तर त्याच्यासाठी यांना कुठेतरी गुंतणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा उत्साह निर्माण झाला पाहिजे. नुसतं गुंतून तिथं गणपतीसारखं बसवणं योग्य नाही, तर त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. तर इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी ह्यांनी पाचूचं रत्न म्हणजे पन्ना जे रत्न आहेत ते धारण करायचं आणि त्याच्यासोबत शुक्राचं रत्न डायमंड हे रत्न धारण करायचं. निश्चित त्यांना व्यावहारिकता पण वाढेल, वस्तूची जाणीव पण होईल आणि त्याच्यामुळं त्यांना आर्थिक सोर्सेस पण मिळतील आणि तिथे बेनिफिट पण मिळेल. नक्कीच. आपल्याला आणखी एक जो मेल आलाय तो म्हणजे निलांबरी आबनावे यांचा. निलांबरी जी म्हणतायत की माझी तब्येत सतत म्हणजे बरं नसते, गेली अनेक वर्षांपासून. म्हणजे एक हे आजार झाला का दुसरा आजार झाला का तिसरा आजार, त्याच्यामुळे प्रचंड क्षीण झाली, कमकुवत झाली, मनाने सुद्धा त्या प्रचंड मोडल्यात. कोणी अगदी काही म्हटलं तरी सुद्धा लगेच रडायला येतं, अगदी अशा भावनिक असा त्यांचा स्वभाव झालेला आहे. तर मग मी काय करावं असं त्यांचं म्हणणं आहे. एक ह्यांची जी रास आहे ही कन्या रास आहे आणि यांचा चंद्र जो आहे ना तो षष्टम स्थानामध्ये शत्रू आरोग्याच्या ठिकाणी बसलेला. आणि दुसरी गोष्ट ह्यांच्या अष्टम स्थानामध्ये राहू आहे आणि तिथे हर्षल पण आहे. त्यामुळे काय होतं की चंद्र शत्रुस्थानात असल्यामुळे मन कमजोर आहे, निगेटिव्ह विचार जास्त करतात आणि ह्यांना फिजिकल प्रॉब्लेम येण्यामागचं मुख्य कारण हेच आहे की ह्यांची निगेटिव्हिटी. कारण जास्त विचार, जेव्हा आपण जास्त विचार करतो ना, चिंता आणि चिता याच्यामध्ये एका अनुस्वाराचा फरक असतो. एक जिवंतपणे जाळते, एक मेल्यानंतर जाळते. बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की नंतर काय होणार आहे, पण आपण आज जिवंत आहे तर विनाकारण त्याचा त्रास का करून घ्यायचा हे कोणाच्याही लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा चिंतन केलेलं कधीही चांगलं असतं. चिंतन करायला पाहिजे. चिंतन करणं म्हणजे आपल्याला आपल्या चुका कळत असतात आणि हे काय करतात की जास्त चिंता करतात. चिंता केल्यामुळे हे फिजिकल प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतात आणि ते मग ते असे येतात. आणि ह्यांना फार असं सवय की थोडं इथून आलं की मग मला अटॅक येतो का, मान दुखलं आलं की मग काय होतं की मानेचा काही त्रास होतो का, हे छोट्या छोट्या गोष्टीचा इश्यू जास्त करतात. मन कठोर करणं गरजेचं आहे. ह्यांनी एकतर रोज मारुतीची उपासना आणि देवीची उपासना करायला पाहिजे. त्याच्यासोबत मन एकाग्रता होण्यासाठी जेवढं काही जास्त नामस्मरण करता येईल तेवढं त्यांनी करायला पाहिजे आणि त्यासोबत त्यांनी पुष्कराज आणि मोतीचं धारण केलं तर अजून चांगलं राहील. नक्कीच. पुढचा अजून एक जो मेल आहे तो निशा देवरे विचारतात. निशा देवरे विचारतात की माझा मुलगा आता आहे 7वीला, पण तो अजिबात अभ्यास करत नाही आणि मग मला प्रचंड टेन्शन येते की त्याचं पुढे कसं होणार आहे. त्याच्यामुळे त्याने अभ्यास करावा म्हणून काय केलं पाहिजे, त्याची अभ्यासाला बसण्याची दिशा योग्य आहे का, त्याच्या कुंडलीमध्ये जसं काही आहे. त्या मुलाची कुंडली पाहिली, त्याच्यामध्ये तो मुलगा त्याला काय म्हणू आपण की टॅलेंटेड आहे, बुद्धू नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचं अवांतर गोष्टीमध्ये लक्ष जास्त असतं. म्हणजे काय आजकाल मुलं पाहतो ना आपण, मोबाईल दिसला की लगेच त्याची फंक्शन पाहणार किंवा कोणतेही त्याच्यासमोर एखादं काही मशीन ठेवली तर ती खोलून पाहणार. तर ही त्याच्यामध्ये ती चाणाक्षपणा आहे, ती चिकित्सा आहे की त्याच्यामध्ये काय हे पाहण्याची. हुशार आहे, फक्त त्याच्यामध्ये काही हार्डवर्क करण्याची तयारी नाही, कन्सिस्टन्सी नाही आहे प्रयत्नामध्ये. हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्यांनी घाबरून जायची गरज नाही. आज वय लहान आहे त्याचं, त्याच्यामुळे फार मोठं असं घाबरायचं नाही की पुढे काय होईल. बरेच मी असे पाहतो की 10वीपर्यंत ते मुलं एकदम डाऊन असतात आणि नंतर एकदम जाणीव जेव्हा होते त्यांना, एक ती दिशा ठरली त्यांच्या आयुष्याची, तिथून पुढे फार चांगली प्रकारे ग्रोथ घेऊ शकतात. तरी पण ह्याला अभ्यासात लक्ष लागण्यासाठी सरस्वतीची उपासना करा तुम्ही, निश्चित त्यांना फरक पडेल. सरस्वती आणि गणपतीची उपासना केल्यास निश्चित त्याच्या याच्यामध्ये फरक पडेल. खरं तर प्रचंड सारे मेल आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं देणार, कारण की वेळ संपत आलेली आहे. तर तुम्ही या कार्यक्रमात आलात त्यासाठी आपले खूप खूप आभार. प्रेक्षकांना आणखी एक आवाहन करायचं आहे की तुमच्याकडे आणखी काही विषय असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल की गुरुजींनी तुम्हाला त्या त्या विषयावरती मार्गदर्शन करावं, तर तुम्ही एक मेल करू शकता. आणि जर असे खूप सारे मेल त्याच एका विषयासंदर्भात आले तर आपण नक्की त्या विषयावरती एक विशेष एपिसोड घेऊ शकतो. पुढच्या संडेला भेटणार आहोत बरोबर 3 वाजता, तेव्हा पाहायला विसरू नका. भाग्य विजय. नमस्कार.